शिक्षणाची लढाईचीच आहे. पण ह्या लढाईबरोबर शेवटी शिक्षणाची लढाई प्रबोधनाशिवाय शक्य आहे का? प्रबोधनच महत्वाचं आहे ना कुठल्याही लढाईला. आणि ही तर आता शाळा बंद व्हायची झाली म्हणजे आम्हाला शेवटी तुम्ही त्या रानटी अवस्थेत घेऊन चाललात आम्हाला. मग अशा अवस्थेमध्ये आम्हाला तर आमच्या विकासाची दारं, आमच्या बुद्धीची दारं, आमच्या मेंदूची दारं हीच जर तुम्हाला बंद करायची असेल तर आम्ही तुम्हालाच उचलून फेकलेलं बरं ना. कारण आज सावध आहोत म्हणून पुढे 10 वर्ष गेले तर जमणार नाही. ही आपल्या एज्युकेशन सिस्टीमचं फेल्युअर आहे की आम्ही या देशातील स्त्रियांना तेवढा सन्मान देऊ शकलो नाही, तेवढे अधिकार देऊ शकलो नाही जे संविधानाने आम्हाला दिले. आणि जर आज शाळाबंदी झाली, आज कंत्राटीकरण झालं, आज खाजगीकरण झालं तर परत ती मनुस्मृती जशीची तशी लागू झाल्याशिवाय होणार नाही. आपण अशा एका काळामध्ये राहतो की ज्या काळामध्ये हजारो शाळांना इमारतीच नाही आहेत. कित्येक शाळा ज्या आहेत ह्या एका वर्गखोल्यामध्ये आहेत. जवळपास 90,000 शाळांना एकच रूम आहे. एकल शिक्षकी शाळा कितीतरी आहेत. मला वाटतं तो आकडा जो आहे तो 1,19,303 असा NEPच्या मसुद्यामध्ये दिलेला आहे. NEPच्या मसुद्यातच त्यांनी हे मान्य केलं की 1,19,303 शाळा या एकल शिक्षकी आहेत जिथे एकच शिक्षक आहे. काळाचे संकेत सुद्धा ओळखू शकत नाहीत की ज्या वेळेस तुम्हाला प्रतिक्रांती ही प्रखर होते, जेव्हा जेव्हा शाळेच्या दरवाजे बंद होतात ज्या ज्या गावातला, तेव्हा त्या ठिकाणी फुले हारतात. एक कवी फार सुंदर लिहितो की शिवबाने जसे घडविले तिला तशी जिजाऊ असावी. शिवबाने जसे घडविले तिला तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी नेणारी आई सावित्री असावी. दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. अन मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. न मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. या महानायकांचे जे विचार घेऊन चालत असतात, ज्या आम्हाला सतत मार्गदर्शन करीत असतात, त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आता होणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा हेतू एकच आहे की या देशामध्ये आज आपण पाहतो शिक्षा के जहाज बड़े शौक से डुबाए जा रहे हैं. शिक्षा के जहाज बड़े शौक से डुबाए जा रहे हैं. स्कूल कॉलेज बंद करके हमें रैलियों में बुलाए जा रहे हैं. अरे कब तक भीगा राशन खाएगा ये आम आदमी? कब तक भीगा राशन खाएगा ये आम आदमी? हमारे बच्चों को अब शरीर से नहीं दिमाग से अपाहिज बनाए जा रहे हैं. हमारे बच्चों को आज शरीर से नहीं दिमाग से अपाहिज बनाए जा रहे हैं. अशी एकंदरीत अवस्था या देशामध्ये आज झालेली आहे. आणि म्हणूनच आज शिक्षण बचाव परिषद या माध्यमातून चंद्रपुरामध्ये आज इतक्या चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा पार पडतो आहे. 1922च्या दरम्यान आपल्याला इटलीमध्ये मुसोलिनी हा सत्तेवर येताना दिसतो आणि जर्मनीमध्ये 1920च्या दशकात आणि 30च्या दशकात नंतर पुढे प्रखरपणे हिटलर हा आपल्याला जर्मनीमध्ये सत्तेत येतो. फक्त इटली आणि जर्मनीतच नाही तर पोलंड आणि इतर भागांमध्ये सुद्धा आपल्याला विविध डिक्टेटर्स हे युरोपमध्ये हुकुमशहा सत्तेवर येताना दिसत आहेत. आणि ते हुकुमशहा सत्तेवर येत असताना त्या देशातील जो शिक्षित वर्ग होता, अशिक्षित वर्ग होता, त्या काळामध्ये भाबड्या पद्धतीने त्याच्याकडे पाहत होता. हा प्रत्येक समाजातील हा देशातील समूह त्या त्या काळामध्ये त्या त्या देशामध्ये जेव्हा जेव्हा प्रतिगामी शक्ती गुलामी लादण्याकरता प्रखर होत असतात तेव्हा तो त्याच्या सामाजिक आणि राजकीय भानामध्ये एका अशा अवस्थेपर्यंत पोहोचत असतो की तो स्वतःचं विवेकीकरण खुंटवून बधिरीकरणाच्या प्रक्रियेकडे जात असतो. आणि जी विदारक प्रश्न असतात, ज्वलंत प्रश्न असतात, उघड्या डोळ्यांनी जी प्रश्न आपल्याला बघावी लागत असतात की आमच्यावरती ज्ञानबंदी लादल्या जाते, आपल्या मुलांचं अवतीभोवतीच्या
शोषित अंकित समाजाचं शिक्षण हिरावून घेतलं जात असतं, त्यावेळेस तो समाज हा फक्त भारतातील आजच्या काळातील समूह नाही, तर इतिहासाच्या पटलावरती जेव्हा जेव्हा तुम्ही आम्ही मागे वळून बघू तेव्हा तुम्हाला आणि मला हे दिसेल की त्यावेळेस त्या समाजाने डोळे झाकून घेण्याचं काम केलेलं आहे. ज्वलंत प्रश्न असताना तो भाबडेपणा स्वीकारलेला आहे, जणू की काही काही होत नाही. आजही आणि त्या काळातही, त्या काळात त्या पद्धतीचे संविधान विकसित झालेले नव्हते, परंतु आजच्या काळातही जेव्हा गावखेड्यामध्ये, गल्लीमध्ये, शहरांमध्ये आपण फिरतो तेव्हा लोक म्हणत असतात की संविधानाचं बदल हे लोक करू शकत नाहीत, संविधानांच्या मूल्यांना बदलू शकत नाहीत. एवढा भाबडेपणा स्वीकारून, आंधळेपणा स्वीकारून समूह जगतांनी सर्रास आपल्याला अवतीभोवती दिसतोय. त्यांनी हे प्रश्न या प्रश्नांना बगल दिलेली आहे की शिक्षणाने होणार काय. अशा लोकांना आपण अवतीभोवती पाहतो. या समूहाची चर्चा होणे महत्वाची आहे की जो समूह म्हणतोय की आम्ही फुलेंकरता आणि बाबासाहेबांचे अपत्य आहोत, त्यांच्या परिवर्तनाचे, त्यांच्या लढ्यापासून जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनातून आम्ही घडलेलो आहोत. शिवाजी महाराजांच्या काळामधला जो महाराष्ट्र उभा राहिला आणि हा एकमेव महाराष्ट्र आहे या संपूर्ण भारताच्या धर्तीवरती की ज्यानं या देशालाच नाही जगाला शिक्षणाच्या क्रांतीचं महत्व पटवून दिलं, ती लोक निष्क्रिय होताना आपल्याला सर्रास आजूबाजूला दिसत आहेत. घरातून, म्हणजे ही पहिली शिक्षण बचाव परिषद नाही, याच्या अगोदर सुद्धा शाळा बचाव परिषद वाशिमला झाली, विविध ठराव आणि धोरणं सरकारची आली. त्यावेळेस विविध परिषदा घेत असताना ती लोक घरातून एकटी निघताना आम्ही बघितली. काळाचे संकेत सुद्धा ओळखू शकत नाहीत की ज्या वेळेस तुम्हाला प्रतिक्रांती ही प्रखर होते, जेव्हा जेव्हा शाळेच्या दरवाजे बंद होतात ज्या ज्या गावातला, तेव्हा त्या त्या ठिकाणी फुले हारतात. ज्या गावामध्ये शाळेच्या संदर्भामध्ये ठराव पास केला जातात, सरकारकडून ठराव येत असतात की पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद होणार आहेत, त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंचा लढा हा माघार घेतलेला असतो, त्यावेळेस बाबासाहेबांचा लढा हा माघार घेतलेला असतो. परंतु इथे बसलेले म्हणत नाही मी, परंतु बाहेरचे या लोकसमूहांनी ही भूमिका घेतलेली आहे की या प्रश्नांवरती बोलायचं नाही. आणि जी प्रश्न त्यांना कळतात त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सक्रिय होत असताना तो सक्रियपणा हा परिवर्तनाच्या अंगाचा नाहीये, तो फार सोयीस्कर आहे. म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये जी बदल घडत आहेत, भारतभरातल्या बदलांच्या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जी बदल घडणार आहेत, ही बदल तोपर्यंत तुम्हा आम्हाला समजून येणार नाही जोपर्यंत सरकारच्या धोरणांमध्ये काय बदल होत आहे हे तुम्ही आम्ही जोपर्यंत वाचत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या विरोधातला लढा उभा करू शकत नाही. त्याच्या विरोधातलं जनतळ उभं जर करायचं असेल, बिजेकर सरांनी अगोदरच सांगितलं की बाबासाहेबांनी दाखले दिले की जोपर्यंत कुठलीही राजकीय क्रांती होण्याकरता प्रबोधनाची क्रांती, तीच प्रबोधनाची क्रांती प्रस्थापित जी सरकार सध्या सत्तेवर आलेली आहे त्यांनी सुद्धा ती प्रबोधनाची क्रांती केलेली आहे, पण ती प्रतिगामी मूल्यांच्या माध्यमातून. ती प्रबोधनाची क्रांती होत नाही तोपर्यंत समाज बदल, ज्याला मूलगामी परिवर्तन आपण म्हणतो, ज्याला क्रांतीची भाषा म्हणतो, क्रांती ही मूलगामी असते. क्रांती जोपर्यंत घडवायची असेल तो ती क्रांती घडवण्याकरिता तुम्हा आम्हाला प्रबोधनाची, युरोपमधल्या इतिहासाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो की युरोपमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहेत, अमेरिकेसारख्या देशांमध्ये, युरोपमध्ये मोठमोठाली विद्यापीठं आहे, या संपूर्ण विद्यापीठाची पार्श्वभूमी प्रबोधनाची आहे. आणि हे प्रबोधन आपोआपवादातून घडलेलं नाही, तर हे प्रबोधन घडवण्याकरिता त्या त्या देशातील समाजातील लोकांनी त्या ठिकाणी मूल्य मोजली, आपल्या प्राणाची मूल्य मोजली, आपल्या वेळेची मूल्य मोजली, त्या त्या काळामध्ये जे जे काही आवश्यक असेल त्याची मूल्य मोजली आणि त्यांनी ते परिवर्तन घडून आणलं. आज शिक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो, हा प्रामाणिक प्रश्न सर्वांनी तुम्ही आम्ही आपल्याला विचारला पाहिजे
मी सुद्धा मला विचारला पाहिजे आणि सर्वांनी विचारला पाहिजे. जेव्हा हा शिक्षणाचा प्रश्न तुम्हाला आणि मला कळीचा वाटतो, आमच्या मुक्तीचा वाटतो, हा पोट भरण्याचा नाही वाटत, मुक्तीचा वाटतो, तेव्हा ह्या देशातील सरकार जेव्हा हे धोरण ठरवते, ते धोरणाची किती पानं वाचण्याची तयारी आम्ही दर्शवतो. ज्या वेळेस ही धोरणांच्या वरती चर्चा होते, ही चर्चा समजून घेणे म्हणजे धोरण वाचणे एक पद्धत होऊ शकते, परंतु धोरणांवरती आयतं लिहिलेलं, जसं सुखदेव थोरात सर सकाळी बोलले, त्यांनी विविध न्यूजपेपरमध्ये लिहिली, अनिल सदगोपाल सर असतील, बिजेकर सर असतील, विविध लोकांनी लिहिलं, ते किती लोकांनी वाचण्याची तयारी दर्शवली. यातून ही आम्ही स्वलेवलवरती स्वतःच्या पातळीवरती चिकित्सा करत नाही, तर आम्ही आजचा जो समाज आहे तो समाज कुठल्या अवस्थेत आहो हे आम्ही अधोरेखित करू शकतो. की ज्यांनी रात्रंदिवस शिक्षणाच्या क्रांतीची भाषा बोलायची, परंतु तुम्ही आमच्याकरता काय दस्तावेज तयार केला ते आम्हाला समजून घ्यायचं नाही, त्याच्याकडे आम्ही पाठ फिरवलेली राहणार. आम्ही स्त्री मुक्तीचं सर्व गणित शिक्षणामध्ये सांगतो की या देशातील स्त्री मुक्तीचं सूत्र जे आहे ते ज्ञानातून आहे. अज्ञान दूर करणे हे स्त्री मुक्तीचं, पितृसत्तेच्या अंताचं आणि जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब जेव्हा सांगतात की प्रतिक्रांती झाली म्हणजे काय झाली, तर बाबासाहेब प्रतिक्रांतीची रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन मध्ये सर्वात महत्वाचं सूत्र जे मांडतात त्याच्यामधलं एक जे आहे ते आहे ज्ञानबंदी. बाबासाहेब म्हणतात क्रांतीतून प्रतिक्रांती येते. फुले म्हणतात की शूद्र अतिशूद्र गुलाम झाले. हे सगळं एका अविद्येनं केलं. तुम्हाला आणि मला माझ्या गुलामीचं तत्व कसं कळणार? कोण मालक आहे, कोण दास आहे? हे दास आणि गुलामांचं सूत्र जे असतं, स्वामी आणि दासाचं सूत्र असतं, हे गुलामीचा संपूर्ण जो डोलारा असतो हा तोपर्यंत कळत नसतो जोपर्यंत तुम्हाला आम्हाला ही सर्व मूल्य कळत नसतात. म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण हे गांभीर्यानं समजून घेणं महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, आपला लढा पूर्ण जाऊ शकत नाही. इतिहासाच्या या संपूर्ण काळामध्ये, आधुनिक काळामध्ये सुद्धा जरी बघितलं तरी फुलेंपासून, ताराबाई शिंदेपासून, पंडिता रमाबाई असतील, रखमाबाई राऊत असतील, त्याच्यानंतर शाहू महाराजांपासून बाबासाहेबांपर्यंत, अण्णाभाऊ साठेंपर्यंत मोठमोठाले लढवई आले, तरी शिक्षणाची क्रांती पूर्ण झालेली नाही. आणि ही शिक्षणाची क्रांती न पूर्ण होत असताना, शिक्षणाचा सूर्य अजून उजाडलेला नसताना, आमच्या शहरातल्या नगर परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा, विद्यापीठं ओसाड पडायला लागली, कॉलेजेस ओसाड पडायला लागली, कॉलेज ही अड्डे बनले, विद्यापीठं अड्डे बनली. स्वतःची हितसंबंध जोपासण्याकरिता वर्तुळ उभे करणे आणि स्वतःच्या लोकांना घेऊन तुमच्या माझ्या मुक्तीच्या शस्त्राचं खेळ खंडोबा करून टाकायचा हे चाललेलं असताना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून आज या ठिकाणी आपण यात्रा भरवण्याकरता आलेलो नाही. आज या ठिकाणी आपण त्या राजकीय रॅली सारखं काहीतरी घोषणा द्यायच्या आणि नुसतं काहीतरी कोणाचं तरी उदो उदो करायचा आणि कुणाचं तरी एकच नेतृत्व उभं करायचं याच्याकरिता या ठिकाणी एकत्र आलो नाही. जी अट बिरसा मुंडांनी सुद्धा उलगुलान करण्याकरिता घातली की आमचा लढा फक्त हा ब्रिटिशांच्या विरोधातला नाही, तर या देशातील जमीनदार असेल, व्यापारी असेल, सावकार असेल, हे आमची शोषण करणारे सर्व समूह आहेत. हे प्रबोधन बिरसा मुंडांनी जेव्हा उभं केलं तेव्हाच आम्ही कुठं मुक्तीची भाषा त्या काळात बोलू शकलो. आणि म्हणून हे प्रबोधन करण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून बिजेकर सरांनी अगोदरच्यांनी सांगितलं संख्या राहणार आहे कवी, कारण आम्हाला चमत्कार पाहण्याची सवय. याच हॉलमध्ये मी मागच्या वेळेस आलेलो होतो. सेलिब्रिटीच्या संदर्भामध्ये सूरज अंगडे सेलिब्रिटी नाही, त्या बाबतीत तो कमिटेड आहे, पण मी उदाहरण म्हणून सांगतो. का म्हणजे ही त्या पातळीवरती येऊन सर्वांनी प्रत्येकाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. का म्हणून आम्ही प्रश्नांच्या संदर्भामध्ये निराशावादी, प्रश्नांच्या संदर्भात सिलेक्टिव्ह असायला लागतो. परंतु ज्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलो, हे मोठ्या संख्येने येणं ते शिक्षण वाचवण्याकरिता हे परिवर्तनाची फार मोठी आपल्याला पहाट या ठिकाणी 100% दिसते. आणि हे परिवर्तनाची पहाट दिसण्याकरिता एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या काळात लोकांनी एकत्र येणं ही फार आपल्यासाठी जमेची बाजू आहे.
हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं, बिजेकर सरांनी त्याच्यामध्ये हात घातला नाही, कारण प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये कदाचित त्यांनी ती मांडणी करायला पाहिजे होती, वेगळ्या सत्रात पुन्हा त्यांना ठेवायला पाहिजे होतं. हे राष्ट्रीय शिक्षण जसं त्यांनी म्हटलं की विधान परिषदेमध्ये चर्चेला घ्या, का म्हटलं बिजेकर सरांनी? कारण हे राष्ट्रीय शिक्षण धोरण जेव्हा आलं त्यावेळेस याची पार्लमेंटमध्ये चर्चा आजपर्यंत झालेली नाहीये. आणि 2 भाषेंमध्ये हे राष्ट्रीय शिक्षण आलं होतं. राष्ट्रीय शिक्षण धोरण तुमच्या माझ्यासमोर आलं होतं की तुम्ही आणि मी याच्यावरती चर्चा करावी आणि आपलं मत मांडावं. जेव्हा भारतीय अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत, त्यावेळेस जेव्हा तुम्ही 2 भाषेंवरती चर्चा करायचं सांगताय, त्यावेळेस तुम्ही 10 करोडपेक्षा लोकसंख्या असणाऱ्या गोंड समुदायाला या लोकशाही प्रोसेसमधून बाजूला ढकललं. या संपूर्ण ड्राफ्टवरती आणि या पॉलिसीवरती जेव्हा जेव्हा आक्षेप घेण्यात आला आणि आक्षेप घेतल्यानंतर जेव्हा हे डॉक्युमेंट्स आलं, तेव्हा सुद्धा हे डॉक्युमेंट्स आदिवासी भाषांमध्ये आणि विविध भाषांमध्ये आलं नाही. या धोरणावरती म्हणजे अगोदर हा ड्राफ्ट आला 2019 मध्ये कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यानंतर 20 मध्ये हे धोरण लागू झालं. हे धोरण येईपर्यंत कुठल्याच पद्धतीची महाराष्ट्रामध्ये आणि भारतात चर्चा झाली नाही. आपल्याला का समजून घ्यायचंय? कारण की आजचे जे बदल आहेत, जे विश्वगुरू सांगतंय की सर्वांना शिक्षण मिळणार आहे, हे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणतंय की सर्वांना येणाऱ्या 2000 यांनी फार वेगवेगळे टार्गेट ठेवलेले आहे. 2025चं एक टार्गेट आहे, 35चं आहे, 50चं आहे की येणाऱ्या 35 पर्यंत भारतातील ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 25% 50% गेलेला राहील. त्याचे सुद्धा षडयंत्र त्या ठिकाणी त्यांनी डावपेच उभे केलेले आहेत. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण जेव्हा लागू करण्यात आलं तेव्हा भारतभरातून जेव्हा विविध पत्रकं गेली, त्याचा विरोध झाला, त्यावेळेस 484 पानाचा ड्राफ्ट हा 65 पानावरती आणून त्यांनी सीमित केला. आणि मी दाव्याने सांगतो, ज्यांना कुणाला हा राष्ट्रीय शिक्षण धोरण समजून घ्यायचं असेल, त्यांनी जर फक्त 65 पानाचं जर डॉक्युमेंट वाचलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्हाला 484 म्हणजे ते इंग्रजीमधलं सांगतोय मी, जोपर्यंत ती संपूर्ण डावपेच समजून घ्यायची असतील की काय आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मूळ मसुदा त्यांचा वाचावा लागेल आणि मगच त्यांचे धोरण वाचावं लागेल. हा जो धोरण आलं, या धोरणाला अनिल सदगोपाल सरांनी म्हटलेलं आहे की हे संविधान विरोधी, आणि आपण सुद्धा म्हणतो की हे संविधान विरोधी आहे, हे जनविरोधी आहे आणि हे राष्ट्रीय विरोधी आहे. या धोरणाच्या संदर्भामध्ये कुठल्याच पद्धतीची चर्चा झाली नाही. हे पहिलं धोरण असं आलेलं आहे की विद्यापीठात महाविद्यालयात कुठलीही चर्चा न होता हे वरतून खाली लादलेलं धोरण आहे. जे फेडरल स्टेटची सरांनी गोष्ट केली, फेडरलिझमची गोष्ट केलेली आहे, संघराज्याची गोष्ट केलेली आहे की कुठलंही तत्व लागू करत असताना राज्याच्या स्वतंत्र भूमिका आहेत, त्या राज्याच्या स्वतंत्र भूमिका बाजूला डावलून हे पहिलं असं दस्तावेज आहे जे संविधानाच्या मूल्यांची गळचिप्पी करतं की ते तुमच्यावर माझ्यावर लादल्या जातं. कुठल्या कॉलेज विद्यापीठानं सांगावं की जेव्हा ड्राफ्ट आला तेव्हा एखाद्या विद्यापीठाला आणि कॉलेजला पत्र गेलं की तुम्ही याच्यावरती चर्चा घडून आणा. कुठल्या ग्रामपंचायतला पत्र आलं, ग्रामसभेला पत्र आलं की तुम्ही ग्रामसभेमध्ये या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरती चर्चा करा. हिटलरचं जे मी उदाहरण घेतलं होतं सुरुवातीला 1933 मध्ये, आणि त्याच्या अगोदर जेव्हा तो सत्तेवर आला त्यांनी धोरणं लागू केली, लादली. हुकुमशाही कशी समजायची तुम्ही? हुकुमशाही तेव्हाच येत असते की कुठलंही तत्व हे अलोकशाही पद्धतीनं तुमच्या आणि माझ्यावरती लादल्या जात असतं आणि तुमचा आणि माझा विचार आपल्यापासून हिरावून घेतला जात असतं की तुमचं मत काय आहे. बाबासाहेब सांगतात की या देशामध्ये प्रतिक्रांती झाली, त्याच्यामधलं प्रतिक्रांतीचं एक महत्वाचं जे सूत्र आहे ते म्हणजे स्त्रियांना गुलाम केलं, त्यांच्यावरती सुद्धा ज्ञानबंदी घातली आणि ती स्त्रीचं काय मत आहे ते तिच्यापासून हिरावून घेतलं. तेच मत हिरावून घेण्याचं काम राष्ट्रीय शिक्षण धोरणाने 2019 पासून पहिल्यांदा चालू केलं. परंतु असं समजू नका की हे 2019 पासून सुरू झालं. याची तालीम ही अगोदरपासून चाललेली आहे. म्हणजे अगोदरच्या सरकारच्या काळात सर्वच काही अलबेल होतं आणि नंतरच्या काळात हे बदललं असं नाही. राजकीय पटलावरती हे अधिक गतिमान झालं, त्याला विविध कांगोरे सुरू झाले आणि ते ब्राह्मणत्वाच्या चौकटीमध्ये
ते भारतातल्या जाती व्यवस्थेच्या रचनेमध्ये आणि पितृसत्तेच्या रचनेमध्ये अधिक बंदिस्त करणारं, अधिक गुलामीकडं नेणारं आणि अधिक पद्धतीने त्याचं पुनरुत्पादन करणारं अशा पद्धतीचं एक राजकीय लेवलवरची परिस्थिती बदलायला लागली. ही सुरुवात करण्याच्या आधी मी एका दाक्षिणात्य चित्रपटाचं उदाहरण तुम्हाला देईन की जय भीम नावाचा एक चित्रपट आत्ता काही दिवसांपूर्वी येऊन गेला, आपल्या सर्वांनी तो पाहिला असेल. या चित्रपटामध्ये एका सत्ता संपत्ती प्रतिष्ठा नसलेल्या आदिवासी व्यक्तीवर घोर अन्याय झालेला आहे, त्यात त्याचा जीव गेलेला आहे आणि त्याच्या हक्कासाठी, त्याच्या न्यायासाठी एक वकील लढतोय. चंद्रू नावाचा वकील आहे. हा वकील खूप पोटतिडकीनं लढतो आणि त्याची आस्था खूप मजबूत आहे. तो एकटा आहे. त्याच्यासमोर प्रलोभनं येतात, त्याला धमक्या येतात, परंतु तो डगमगत नाही आणि तो मोठ्या हिमतीनं लढा देतो आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देतो. आणि या मार्क्सवादी विचार प्रवाहातला जो वकील आहे, दिग्दर्शकाने ते फार कौशल्यानं दाखवलेला आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने लढतो आणि त्याचा विजय होतो. मी या चित्रपटाच्या अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगेन की 1992 साली जैन, ज्यांचं नाव मोहिनी जैन असं होतं, की यांनी एक PL दाखल केली की सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत अधिकार असलेल्या शिक्षणाचं काय. ती त्यांची तो खटला होता, बरेच दिवस चालला आणि त्यांच्यानंतर एक खटला उन्नीकृष्णन, JP उन्नीकृष्णन ज्यांचं नाव आहे, उन्नीकृष्णन वर्सेस आंध्र प्रदेश सरकार, आणि मोहिनी जैन ज्या लढल्या त्या कर्नाटक सरकारच्या विरोधात लढल्या. तर हे लोक त्या चित्रपटातल्या वकील असलेल्या त्या नायकाप्रमाणे खूप हिमतीनं लढलेले आहेत आणि त्यामुळे एक अधिनियम करावा लागला, ज्या अधिनियमाचं नाव होतं शिक्षण हक्क अधिनियम, की ज्या अधिनियमाला आपण शिक्षण हक्क कायदा म्हणतो, शिक्षण हक्क अधिनियम म्हणतो, RTE म्हणतो. आता हा RTE नेमका काय आहे, तर सर्वसामान्य लोकांना संविधानाने मुळातच अधिकार दिलेला आहे, त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे. शिक्षण म्हणजे त्यांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु हा मूलभूत अधिकार कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होते हा खरा प्रश्न आहे आणि त्या संदर्भाने त्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. आता प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असावा हे मत काय पहिल्यांदाच तिथे व्यक्त झालेलं नाही. म्हणजे अगदी मार्टिन ल्युथर किंग त्यांनी 1526 साली ते सर्वांना सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे असं सांगितलं. आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांची खूप मोठी परंपरा आहे, त्यांनी आपल्याला तो हक्क मिळवून दिला आणि तो सुद्धा संघर्षातून मिळवून दिला. तर या कायद्यान्वये आपल्याला 2010 साली, म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असेल की 1 एप्रिल 2010 पासून हा अधिनियम लागू झाला आणि 27 ऑगस्ट 2009 पासून याचं राजपत्र, मी ते राजपत्र सोबत आणलेलं आहे, की जे राजपत्र निघालं आणि आपल्या सर्वांना तो कायदा संमत झालेला आहे आणि तो अधिनियमित होऊन लागू झालेला आहे. मी थोडक्यात त्याचा परामर्श घेत असताना विषय असा आहे की हा कायदा आणि सरकारची भूमिका. तर हा कायदा नेमका काय आहे, यातल्या तरतुदी काय आहेत, त्याच्याबद्दल आपलं मत काय आहे आणि काय असावं, आणि आजच्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये की ज्या काळामध्ये आपण अशा काळात जगतोय की आजचा जो आता बिजेकर सरांच्या बोलण्यातून सार्वत्रिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण हा विषय होता, की त्या सार्वत्रिकीकरणाच्या परिस्थितीमध्ये आपण कुठपर्यंत पोचलोय, त्या कुठल्या टप्प्यावरती आपण आहोत, ह्याचा मागोवा घेण्याची गरज आहे. आणि यासाठी RTEचा आपल्याला कसा उपयोग करता येईल. आणि ह्या अशा भीषण काळात आपण हा विचार करतोय की जेव्हा असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार सरकार करते, ज्या शाळा मुळातच अस्तित्वात आहेत त्या बंद करण्याचा विचार हा सरकारकडून वारंवार केला जातोय. आणि त्या निमित्तानं वेगवेगळी पत्रकं आक्रमकपणे सरकार काढते. म्हणजे 5 दिवसामध्ये 4-5 अध्यादेश काढलेले आहेत
आपण सर्वांना ते माहीत आहेत, मी त्याच्या खोलामध्ये जाणार नाही. परंतु शिक्षण हक्क अधिनियमाच्या अनुसार काय काय तरतुदी करण्यात आल्या, तर 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं पाहिजे, त्यांना ते शिक्षण दिलं पाहिजे. कुणी दिलं पाहिजे, तर त्या शाळेने दिलं पाहिजे. शाळेची व्याख्या काय आहे? शाळा म्हणजे कोणतीही मान्यताप्राप्त प्राथमिक शाळा आहे. आणि या शाळेमध्ये ज्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं की नाही याची तसदी कोण घेईल, याच्यावर लक्ष कोण ठेवेल, तर स्थानिक प्राधिकरण जे आहे हे स्थानिक प्राधिकरण या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवेल, नियंत्रण ठेवेल, अशी तरतूद या कायद्याच्या अन्वये केलेली आहे. आता मी जेव्हा शिक्षण हक्क अधिनियमाबद्दल बोलतोय तेव्हा मला हे स्पष्ट करणं गरजेचं वाटतं की मी शिक्षण अधिनियम त्या कायद्याचा काय समर्थक नाही आहे. एक व्यक्ती म्हणून किंवा संघटनेची भूमिका म्हणून सुद्धा मी त्या कायद्याचं समर्थन करत नाही. याची अनेक कारणं आहेत की ज्या कायद्यामध्ये 25% हे गरिबांसाठी आरक्षण दिलं पाहिजे अशी तरतूद आहे, आणि ज्या कायद्यामध्ये 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे अशी तरतूद आहे, याची कारणंसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की 0 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांचं काय, हा एक पहिला प्रश्न आहे. म्हणजे प्री प्रायमरी एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल त्या कायद्यांमध्ये काय विचार केलेला नव्हता. 25% गरीब मुलांना आरक्षण द्यावं खाजगी संस्थांमध्ये, खाजगी शाळांमध्ये, याचा अर्थ भारतामध्ये 25% गरीब आणि 75% श्रीमंत लोक आहेत का? तसं नाही. आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आक्षेप हा आहे की ज्या शिक्षण हक्क अधिनियमाच्या माध्यमातून सर्वांना शिक्षण द्यायचं होतं त्यामध्ये समान शिक्षण हा शब्द नाही आहे. समान शिक्षण हा शब्द न देता स्तरीकरण त्यांनी मान्य केलेलं आहे, आणि त्यातल्या त्यात खाजगी शाळांचं अस्तित्व त्यांनी मान्य केलेलं आहे. तर हे सगळे आरोप आपले त्या कायद्यावर आहेतच. आपण त्याची चर्चा करत राहू, त्याबद्दल बोलत राहू. 8वी नंतरच्या शिक्षणाचं काय, हा आणखी एक प्रश्न आहे. परंतु शिक्षण हक्क कायद्यामध्ये जी महत्त्वाची तरतूद होती त्या तरतुदीचा एक स्ट्रॅटेजिकल वापर करण्याची सुद्धा आज वेळ येऊन ठेपलेली आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण शाळेतलं जे अंतर आहे, म्हणजे यामध्ये नजीकच्या शाळेमध्ये मुलांना प्रवेश दिला पाहिजे असं म्हटलेलं. नजीकची शाळा म्हणजे कोणती शाळा, तर प्राथमिक शाळा ही 1 किलोमीटरच्या आत असली पाहिजे विद्यार्थ्याच्या घरापासून. उच्च प्राथमिक शाळा ही 3 किलोमीटरच्या आत असली पाहिजे, आणि माध्यमिक शाळा ही 5 किलोमीटरच्या आत असली पाहिजे, असं हा कायदा आपल्याला सांगतो. समता, सामाजिक न्याय या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी हा कायदा बनलेला आहे असं सुद्धा आपल्याला सांगतो. यामध्ये वेगवेगळ्या आत्ता संतोषच्या बोलण्यातून जे येत होतं की जे वंचित घटक आहेत, आता वेगळा शब्द NEP त्यामध्ये वापरलेला आहे, तर वंचित दुर्बल घटकांसाठी, आणि त्यामध्ये स्पष्ट शब्द वापरलेले होते की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्याकडे विशेष लक्ष त्यांना द्यायचं आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र घेऊन मला आज राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं संकट आपल्यासमोर जे आलेलं आहे, त्याचबरोबर शाळेचं कंत्राटीकरण असेल, दत्तक शाळा असेल, किंवा आणखी शाळा बंद करण्याचं संकट असेल, या संदर्भात काय करता येईल या संदर्भात महत्त्वाचं बोलावंसं वाटतं. शिक्षण हक्क अधिनियमामध्ये आपल्याकडे स्थानिक प्राधिकरणाला त्यांनी महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. 21 सप्टेंबर 2022 पत्र निघालं की ज्या पत्रामध्ये विचारणा केली की 0 ते 20 ही पटसंख्या असलेल्या शाळांच्या बंद करण्याबद्दलची कारवाई कुठपर्यंत आली. याचा अर्थ काय आहे की सरकारला या शाळा बंद करायच्या आहेत. कोणत्या आधारावर? पटसंख्येच्या आधारावर. पटसंख्येचा आधार RTEमध्ये सांगितलेला नाही. त्यांनी सांगितलं उलट नवीन शाळा सुरू करताना जिथे 20 बालकं असतील तिथे तुम्ही शाळा सुरू करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु शाळेमध्ये इतकेच बालकं असले पाहिजेत आणि ती शाळा चालवली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की आपण अशा एका काळामध्ये राहतो की ज्या काळामध्ये हजारो शाळांना
इमारतीच नाही आहेत. कित्येक शाळा ज्या आहेत ह्या एका वर्गखोल्यामध्ये आहेत. जवळपास 90,000 शाळांना एकच रूम आहे. एकल शिक्षकी शाळा कितीतरी आहेत. मला वाटतं तो आकडा जो आहे तो 1,19,303 असा NEPच्या मसुद्यामध्ये दिलेला आहे. NEPच्या मसुद्यातच त्यांनी हे मान्य केलं की 1,19,303 शाळा या एकल शिक्षकी आहेत, जिथे एकच शिक्षक आहे. कित्येक शाळांना छपरं नाहीत. कित्येक शाळांमध्ये शिक्षकांना शिकवण्यासाठी किमान साधनं जी लागतात ती सुद्धा मिळत नाहीत. आणि अशा अवस्थेमध्ये शिक्षणाच्या ज्या महत्त्वाच्या स्रोताला बाद करण्याचा विषय जिथे शासन घेते त्याला आपण RTEच्या अनुषंगाने खूप मोठा विरोध करू शकतो. शिक्षणाच्या खर्चाची आत्ताच चर्चा निघालेली होती की शिक्षणावरती किती खर्च होतो. भारतामध्ये बघा 2011 साली तो 3.13 होता, आज होतोय 2.79. तो खर्च वाढलेला नाही, तो वरचेवर कमी होतोय. म्हणजे जिथे शिक्षणावरती खर्च वाढायला पाहिजे तो कमी होतोय. जिथे अमेरिकेमध्ये तो 5.17 किंवा अशा पद्धतीचा आहे. क्युबासारखा एक छोटासा देश, त्या क्युबासारख्या छोट्याशा देशामध्ये 13% खर्च म्हणजे एकूण GDPच्या प्रपोर्शनमध्ये हा केला जातो, जिथे आपल्याकडे वरचेवर त्यामध्ये कटौती केली जाते, घट केली जाते. तर ह्या सगळ्या मुद्द्यांना आणि शाळा का सुरू ठेवायची? कारण भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा हा हक्क आहे की त्याला ते शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते सरकारी मिळालं पाहिजे. KG म्हणून आपली ती घोषणा आहे की KG to PG हे आहे ते मोफत शिक्षण देणं ही राज्य सरकारची महत्त्वाची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे, केंद्राची जबाबदारी आहे, एकत्रित जबाबदारी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला जर अजेंड्यावर घ्यायचं असेल तर आपल्याला RTEचा जो आधार आहे तो घेतला पाहिजे. माझं असं वैयक्तिक मत आहे की असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधामध्ये तर आपण उठलं पाहिजे, उभारलं पाहिजे, परंतु जिथे मुळात शाळा असायला पाहिजे परंतु ती शाळा नाही अशा ठिकाणचे प्रस्तावसुद्धा आपण टाकायला पाहिजेत. आज या ठिकाणी आम्ही तुमसरवरून आलो आणि तुमसर हा फार दुर्गम आणि आदिवासी बहुल भाग आहे. तुमसरमध्ये झेंडीटोला नावाचं एक गाव आहे. या झेंडीटोला गावाची नोंद तुम्हाला मॅपवरती सापडणार नाही, तुम्हाला नकाशावरती दिसणारच नाही नाव. या झेंडीटोलाचा समावेश इथल्या लोकांची मतदारातली जे नावं आहेत ते बाजूच्या गावामध्ये आहेत. त्या गावामध्ये शाळासुद्धा आहे, परंतु त्या शाळेचं जे अंतर आहे हे 2.7 किलोमीटर, 2.5 ते 3.25 किलोमीटर अंतर आहे आणि त्यामध्ये रस्ता नाही. जिथे जंगल आहे आणि या जंगलातून जर जायचं असेल तुम्हाला, जर तुम्ही विचार केलात की तुमच्या मुलाला पाठवायचं आहे तर तो वाघाचा बेल्ट आहे पूर्ण. तो जो पट्टा आहे तो वाघाचा एरिया आहे. आम्ही ज्या दिवशी तिथे गेलो होतो त्याच्या आदल्या रात्री त्या गावामध्ये आम्ही जिथे बैठक घेत होतो तिथे बिबट्या येऊन गेलेला होता. गावात आम्हाला अशी 4 लोक भेटली की ज्यांच्यावरती वाघाने हल्ला केलेला होता. आता मला सांगा की त्या गावामध्ये जन्मलेल्या मुलाला शाळा असण्याचा अधिकार आहे की नाही? आणि जर तो अधिकार असेल तर आपल्याला त्या गावामध्ये शाळेचा प्रस्ताव टाकावा लागेल. त्या गावातले एक नागरिक जे आहेत महेश भाऊ उके हे आज आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत. ते जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा बाकी सगळ्या लोकांपेक्षा ते आक्रमकपणे आमच्यासोबत आले आणि ते म्हणाले की तुम्ही जिथे जिथे जाल, तुम्ही जे जे काम कराल, मी प्रत्येक तुमच्यासाठी प्रतिकारासाठी तयार आहे. लाठी गोली खाएंगे लेकिन हमारी स्कूल बचाएंगे. मला वाटतं 2 मिनिटासाठी का होईना त्यांचं मनोगत आपण इथं घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे की लढायचं कसं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा प्रत्यक्ष गावामध्ये जातो तेव्हा आपल्याला हे सगळे अनुभव येतात आणि लोकांच्या वेगवेगळ्या प्रेरणा मिळत असतात. आपल्याला RTEच्या अनुषंगाने ह्या सगळ्या प्रेरणा घेऊन आपल्याला झेंडीटोलाची जी गोष्ट आहे ही गोष्ट संपूर्ण राज्याची झाली पाहिजे, ती देशाची झाली पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्याला या सगळ्या आंदोलनाची रणनीती जी आहे ही ठरवत असताना ज्या पद्धतीने आपल्याला एखाद्या कायद्याचा उपयोग घ्यायचा आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे.
आणि यासाठी आपल्याला सज्ज होता आलं पाहिजे. अन्यथा आपल्या हातून शिक्षक निघून जाईल. एकदा तुमच्या गावातली शाळा निघून गेली, बंद झाली की ती पुन्हा कधीही सुरू होणार नाही. आणि सरकारला तर ते करायचंच आहे. सरकारला तुमच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसा वसूल करायचा आहे. तुमच्याकडे खाजगीकरणाची जी रणनीती आहे ती त्यांना अंमलबजावणी करायचीच आहे. परंतु आपण हे केलं पाहिजे की आपण त्यांना ठामपणे सांगितलं पाहिजे की संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये आम्ही प्रत्येक नागरिकाला दर्जाची आणि संधीची समानता प्रदान करण्याची हमी देतो. आणि ही हमी पूर्ण करण्याचं एकमेव साधन जे आहे ते शिक्षण आहे. आणि शिक्षण आम्ही आमच्याकडून हिरावू देणार नाही. तर हा संकल्प मला वाटतो आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे. मी सुरटकर सरांच्याच एक्झाम्पलला पुढे नेते की ज्याप्रमाणे नीटच्या एक्झाममध्ये त्या एक्झामला प्रिव्हिलेज बनवलेलं आहे, एक विशिष्ट वर्ग ती एक्झाम पास करून आज मेडिकल एज्युकेशन घेतो आहे आणि तो मेरिट आहे म्हणून घेत नाही आहे, तर खूप मोठ्या समूहाला आपण बेदखल करून आपण मुठभर लोकांना त्या सिस्टीममध्ये उतरवण्याचं काम करतो आहे. त्याच पद्धतीने आम्ही स्त्री शिक्षणाच्या बाबतीत या देशात केलेलं आहे. आजपर्यंत जी मनुस्मृतीमध्ये जे म्हटलेलं आहे की ही अवर्ण आहे, हिला शिक्षणाचा अधिकार नाही आणि ह्याला कुठलाच अधिकार नाही, आणि त्या मनुस्मृतीला गाळण्याचं काम या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी केलं त्यांचं प्रतिमांचं पूजन आपण केलं. पण ज्यांच्या हातात शिक्षणाची सूत्र गेली स्वातंत्र्यानंतर, त्यांनी या देशामध्ये मनुस्मृतीला त्याच प्रकारे लागू ठेवण्यासाठी, त्या धोरणांना लागू ठेवण्यासाठी ज्या पद्धतीचं शिक्षण या देशामध्ये बनवलं, ते प्राथमिक शिक्षक असो की मध्य शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असो, ते कुठलंही शिक्षण, या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये स्त्रीला तेवढेच अधिकार आहे जेवढे पुरुषाला आहे. आणि ते सगळं असतानासुद्धा त्या स्त्रीला आजपर्यंत या समाज व्यवस्थेने ते अधिकार दिले नाही. आणि त्याचा खूप मोठा दोष या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आहे. ते शिक्षण पद्धत प्राथमिक असो की हायर एज्युकेशन असो, ते कुठलंही शिक्षण आम्हाला तेच शिकवत नाही की या देशामध्ये स्त्रीला सुद्धा तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे, स्त्रीच्या अधिकारांना तेवढंच महत्त्व देण्याचं गरजेचं आहे आणि त्यांना त्याच प्रवाहामध्ये पूर्णपणे आणण्याचं गरज आहे. आणि म्हणून 50% या लोकसंख्येचा हिस्सा असलेली स्त्री जर आज हे शाळाबंदी झाली, आज कंत्राटीकरण झालं, आज खाजगीकरण झालं, तर ज्या प्रकारे घरात जर अन्न कमी शिजलं तर सगळ्यात कमी स्त्री खाते, त्याच पद्धतीने जर शाळा बंद झाली किंवा खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा जर समाजावर एकूण परिणाम झाला तर सगळ्यात जास्त दुर्लक्षित आणि सगळ्यात जास्त प्रताडित ही स्त्री राहणार आहे. आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. आज आपण जेवढे इंडायसेस बघितले जे या देशामध्ये इक्विटीबद्दल बोलतात, इक्वॅलिटीबद्दल बोलतात, एंटरप्रेन्युअर इंडेक्सबद्दल बोलतात, स्त्रियांचं किती पार्टिसिपेशन आहे आणि एकूण गोष्टीबद्दल बोलतात, म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनपासून ते सगळे रिप्रेझेंटेशनबद्दल जे बोलतात स्त्रियांच्या, ते आकडे इतके कमी आहेत की आम्ही खरंच स्त्रियांना या देशामधल्या कुठल्याही प्रवाहामध्ये आणण्यात यशस्वी झालो का, हा खूप मोठा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आणि हे सगळं आज आम्ही करतोय. म्हणजे आज जर प्राथमिक एज्युकेशन दिलं तर जे आकडे येतात की 8वी 10वी नंतर किती मुली बाहेर होतात शिक्षणातून, तर जवळपास 36 to 40% मुली ह्या 10वी नंतर त्या एज्युकेशन सिस्टीममधून बाहेर होतात. मग हायर एज्युकेशनमधून किती बाहेर होतात, तर जवळपास 90% मुली हायर एज्युकेशनमधून बाहेर होतात. आणि जर नोकरी करणाऱ्यांचा किंवा बोलणाऱ्यांचा किंवा ह्याचा जो वर्ग आपण बघितला तर तो किती आहे, तर फक्त मुठभर आहे. आणि ही आपल्या एज्युकेशन सिस्टीमचं फेल्युअर आहे की आम्ही या देशातील स्त्रियांना तेवढा सन्मान देऊ शकलो नाही, तेवढे अधिकार देऊ शकलो नाही जे संविधानाने आम्हाला दिलेले आहे. आणि जर आज शाळाबंदी झाली, आज कंत्राटीकरण झालं, आज खाजगीकरण झालं, तर परत ती मनुस्मृती जशीची तशी लागू झाल्याशिवाय होणार नाही. आणि याच्यामध्ये शाळाबंदीमध्ये स्त्री जेवढी आज प्रताडित आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रताडित होणार. आणि जे आपण आकडे बघतो, आज नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्टचे आकडे आहेत की स्त्रियावर होणारा अत्याचार वाढलेला आहे. एकीकडे आम्ही विश्वगुरू होण्याची भाषा बोलतोय, एकीकडे आम्ही प्रगती करतो असं बोलतोय, एकीकडे आम्ही विकसनशील आहोत असं म्हणतोय, आणि दुसरे जर आकडे बघितले तर ते समाजाचा आरसा आहे ती आकडे. आणि ती आकडे सांगतात की हे एज्युकेशन किंवा ही जी एकूणच समाज रचना ही स्त्रियांसाठी ही अधोगतीची आहे आणि स्त्रियांना प्रताडित करणारी आहे. आणि म्हणून जे काही चाललं आहे, म्हणजे जे आजपर्यंत एज्युकेशन होतं, शिक्षण हक्क कायदा होता, पण ज्या
त्या अकॅडमिक्समध्ये, त्या सिलेबसमध्ये स्त्रियांच्या अधिकाराबद्दल किंवा स्त्रियांना दिलेल्या गेल्या अधिकाराबद्दल किंवा एकूणच पुरुषसत्ताक व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं त्या एज्युकेशन सिस्टीममध्ये ते इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे होतं, ते इन्कॉर्पोरेट न केल्यामुळे ती पुरुषसत्ताक व्यवस्थेचे वाहक आपण स्वतः पण आहोत. बऱ्याच ठिकाणी बहुजन वर्ग जरी असला तरी आपण त्याच ब्राह्मणिकल सिस्टीमला आणि त्याच याला पुढे नेतो आणि तीच पुरुषसत्ताक व्यवस्था आज आम्ही पाडतो. आणि म्हणून मग नंतर प्रश्न येतो की मग महिलांना एम्पॉवर कसं करायचं. ग्लोबल देश बघतोय आमच्याकडे जग बघतंय आमच्याकडे, आणि मग जग तर विचारणारच की तुम्ही स्त्रियांच्या बाबतीत काय करताय, तुम्ही स्त्रियांना किती पुढे नेताय. आणि जेव्हा जग एकीकडे स्त्रियांना लिडरशिप देण्याबद्दल बोलत आहे, लिडरशिपमध्ये ते पुढे येण्याबद्दल बोलत आहेत, आज आम्ही आमचंच अस्तित्व निर्माण करण्याबद्दल बोलतोय. आणि बाकीच्या गोष्टी मग ज्या येतात प्रगती करण्यासाठी ती महत्त्वाचीच आहे. पण एकूणच जर या देशात शाळाबंदी झाली, एकूणच या देशामध्ये जर कंत्राटीकरण झालं आणि खाजगीकरण झालं तर सगळ्यात जास्त परिणाम स्त्रियांवर तर होणारच आहे आणि बहुजन समाज हा आणखी जास्त नागवला जाणार आहे. आणि आपण आज बघतोय की सर जसं म्हणाले की त्यांना सोशलॉजी नको आहे, युनिव्हर्सिटीमध्ये सोशलॉजी जर शिकणार तर बाबासाहेब शिकणार, महात्मा फुले शिकणार, सावित्रीबाई फुले शिकणार, राजेश शाहू महाराज शिकणार किंवा ग्लोबली कार्ल मार्क्स शिकणार किंवा इतर सगळ्या गोष्टी शिकणार. आणि त्यांना ते नको आहे ज्या विचारातून आपण मानव म्हणून घडतो, ज्या विचारातून एक लोककल्याणकारी राज्याचं निर्माण होत असतं, असे कुठलेही विषय त्यांना नको आहे. त्यांना फक्त एक स्किल्ड लेबर किंवा सेमी स्किल्ड लेबर तयार करण्यासाठी ज्या गोष्टी आम्हाला पाहिजेत, आमच्या सोसायटीला पाहिजेत, त्या गोष्टी त्यांना युनिव्हर्सिटीत आणायच्या, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आणायच्या आहेत आणि तेवढ्याच गोष्टी त्यांना ठेवायचं आहे. त्यामुळे इक्विटी किंवा समानता किंवा फ्रॅटर्निटी ह्या सगळ्या गोष्टी जे विषय आम्हाला शिकवले जातात ते सगळे विषय त्यांना बाजूला सारून फक्त स्किल्ड लेबर आणि अनस्किल्ड किंवा नॉन स्किल्ड आणि सेमी स्किल्ड लेबर जर तयार करायचे असतील तर हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अतिशय विदारक आहे, अतिशय विघातक आहे आणि त्याचा पुरेपूर आम्ही त्याला आम्ही प्रतिरोध केला पाहिजे. आणि म्हणून हा विषय आज इथे संबोधला गेला आणि त्याचा व्यापक दुष्परिणाम जो समाजावर होणार आहे त्याची चिन्ह आजच ओळखून आम्हाला पावले उचलावे लागतील. सर जसं म्हणाले, थोरात सर जसं म्हणाले की हा कार्यक्रम न राहता हा एक मिशन व्हावं, हे एक आंदोलन व्हावं आणि ते करण्यासाठी जरी संख्या कमी असेल पण मला असं वाटतं की एक व्यक्ती इथे लढवय्या आहे, एक व्यक्ती इथे क्रांती घडवून आणण्यासाठी सक्षम आहे. आणि मला असं वाटतं की एवढे लोक या आंदोलनाला, या मिशनला आणखी जास्त पटीने वाढवतील एवढी आशा व्यक्त करताना इथेच थांबते. अभी तो कहीं हम कदम उठाने चले थे कि हमारे पैरे काट दिए, अशी अवस्था शिक्षण अवस्थेची झालेली आहे. आता कुठं समाजातला शेवटचा टप्पा गडचिरोली जिल्ह्यात साहेब मी 78 पासून फिरतोय, 1978 पासून 90% गडचिरोली जिल्हा मी फिरलेला आहे. टोकावरच्या माणसाला शिक्षण मिळत नव्हती. आता कुठं त्याची त्या काळात ह्या चामोर्शी म्हणजे गडचिरोलीनंतर 3 शाळा, शिरोंच्या, अहेरी आणि अल्लापल्ली. आष्टीपासून एकही शाळा नव्हत्या, हायस्कूल्स नव्हत्या. प्रायमरी शाळा तर विचारूच नका, 5-5 नाही 10-10 किलोमीटर प्रायमरी शाळांचा हे नव्हता. आत्ता कुठं त्या शाळा व्हायला लागल्या, आत्ता कुठं आम्ही शिकायला लागलो, आत्ता कुठं आमची पोरं आवाज करायला लागली, आत्ता कुठे आमची पोरं JNUमध्ये जायला लागली, आता कुठं आमची पोरं विद्यापीठातून आपला आवाज मांडून बोलन करू लागली. आणि नेमकी ही स्थिती शिक्षणाची ही स्थिती. म्हणूनच बदलना है तो कानून क्या बदलते, अरे कानून बनाने वाले निजाम को बदल दो, कानून अपने आप बदल जाएंगे. आज ती वेळ आलेली आहे. माफ करा, शिक्षणाच्या अनुषंगानं हा लढा देत असताना, कारण शेवटी हा व्यवस्थेचा भाग आहे. सावित्री आईला महात्मा ज्योतिरावांना म्हणणारे बाबासाहेब होते, बाबासाहेबांनी कायदा दिला आणि कायद्याला मानणारे सरकार काही काळ होतं, म्हणून आम्हाला हे शक्य झालं. म्हणून आम्ही खेड्यापाड्यातली पोरं आज इथे इथल्या विचारपीठावर येऊन बोलू शकतो. आम्ही आज काहीतरी बोलू शकलो, कोणी प्राध्यापक झाले, डॉक्टर झाले, संशोधक झाले. परंतु त्या कायद्याला न मानणारी माणसं असती तर आजची जी स्थिती आहे ती आम्हाला पाहायला मिळाली असती. कारण काय, बाबासाहेबांनी म्हटलं होतं संविधान किती सुंदर असेल पण ते हाताळणारे जर हात बरोबर नसतील
तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि ही स्थिती आहे. ते दाखव पाहतात बाबासाहेब तुम्ही संविधान लिखा होगा, हम नहीं चलने देंगे, हम नहीं चलाने देंगे, और इसलिए उन्होंने ये उठाव किया है. म्हणून ही बदमाशी चालू आहे. आणि या बदमाशीला साध्या सोपे शब्द सांगतो साहेब. म्हणतात कठीण विषयाला सोपा करणारा शिक्षक आणि सोप्या विषयाला कठीण करणारा प्राध्यापक. कारण आहे ना, प्रायमरी शिक्षण देत असताना त्या शिक्षकाला त्याच्या सर्व मानसिकतेचा विचार करून त्याला शिकवावं लागतं, त्याच्या भाषेत जावं लागतं, खाली उतरावं लागतं. प्राध्यापक विद्वत हे म्हणतात. आमच्या इथं विद्वता चालू आहे सध्या. कुठली विद्वता चालू आहे? राजकीय मनुस्मृतीच्या भाषेतली संस्कृती सांगितली, पाणोपाणी संस्कृती. विद्वतेच्यात होतं काय हो? कारण आहे ना, आमच्यावर बिंबवलं आहे संस्कृती संस्कृती संस्कृती. म्हणून खरं सांगायचं म्हणजे हे सगळे ढोंग आपल्याला फेकून लावायला पाहिजे. आणि त्या फेकून लावण्यासाठी आता ही लढाई केवळ शिक्षणाची लढाईचीच आहे. पण ह्या लढाईबरोबर शेवटी शिक्षणाची लढाई प्रबोधनाशिवाय शक्य आहे का? प्रबोधनच महत्त्वाचं आहे ना कुठल्याही लढाईला. आणि ही तर आता शाळा बंद व्हायची झाली म्हणजे आम्हाला शेवटी तुम्ही त्या रानटी अवस्थेत घेऊन चाललात आम्हाला. मग अशा अवस्थेमध्ये आम्हाला जर आमच्या विकासाची दारं, आमच्या बुद्धीची दारं, आमच्या मेंदूची दारं हीच जर तुम्हाला बंद करायची असेल तर तुम्हालाच उचलून फेकलेलं बरं ना. कारण आज सावध आहोत म्हणून पुढे 10 वर्ष गेले तर जमणार नाही. ही जी काही थोडीफार सावधगिरी आमच्यात उरलेली आहे ती आता येणाऱ्या अंधभक्ताच्या या लोंढ्याने आणि हे तुमच्या मिळणाऱ्या सगळ्या सत्संगाने हेही सुद्धा हिरावून घेणार आहे. कारण दुःख असं आहे की बहुजन समाजातल्या जे आपण म्हणतो की स्त्री शिकली म्हणजे पूर्ण घर वगैरे वगैरे शिकते वगैरे होते नाही का. आणि एक स्त्री मूर्ख झाली म्हणजे पूर्ण घरच मूर्ख होते ना. आणि असा मूर्ख स्त्रियांचा बाजार काय आता कमी झालेला नाही. जास्तीत जास्त शिकलेल्या बाया, जास्तीत जास्त मूर्ख झालेल्या सत्संगाच्या वेळेला जेव्हा मिरवणूक निघते त्याला डोक्यावर त्याची भांडे घेऊन चालतात. ते आपण दिसून पडते हो. मग म्हणूनच म्हणतो की राजो हे शिक्षणाचं आमच्या अधिकाराची लढाई. आम्हाला हक्क कायदा वगैरे झाला, सगळं झालं, बरोबर आहे. ते पाहिलं ते RTE वगैरे झालं सगळं. आता मी प्राध्यापक नाही झालो म्हणून बरं झालं. नाहीतर त्यावेळेला मला बिना इंटरव्ह्यू प्राध्यापकी भेटत होती. 76चा डबल आहे मी. त्यामुळं तो काही मुद्दा नाही. परंतु ही लढाईची ताकद आता आम्हाला ही या तरुणांमध्ये टाकावं लागेल. जे बामगोळा म्हणजे त्यांनी टाकला अश्रू जो सोडला संसदेवर पार्लमेंटमध्ये, काय वाईट केलं त्याने? काय वाईट केलं? हक्काची लढाई मागितली आणि हक्क अरे तुम्ही चर्चा करा, आमच्या बेरोजगारीवर चर्चा करा, आमच्या शिक्षणावर करा, आमच्या असहायतेवर करा, ह्या देशाच्या व्यवस्थेवर करा. हरामखोर शिक्षा कशावर चर्चा करत बसले? रामलल्ला मस्जिद हे काय चालू आहे? त्याने तो त्यासाठी तर हे केला. ते पोरं ते दहशतवादी नव्हते, ते खऱ्या अर्थानं ह्या तरुणाईच्या अस्वस्थतेचे प्रतिनिधी आहेत म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हा नालायक सरकार त्यांना शिक्षा करून यार पार्लमेंटमध्ये चर्चा कसली चाललेली आहे? त्या पोरे घातकी कृत्य, सुरक्षितता, अरे काय सापाच्या पाठीमागे फराटीवर काय म्हणतात लाट्या मारण्याचा प्रकार आहे. अरे त्या पोरांनी असं का केलं यावर चर्चा करा. 14 खासदार काय निलंबित करता हरामखोरानो? त्याला पास देणाऱ्या माणसाला आणि मी असं काय केलं, आमचं सरकार असं काय असं म्हणजे निष्क्रिय कसं आहे याच्यावर चर्चा करायला पाहिजे. ते न करता त्या पोरांवर कारवाईच्या गोष्टी करते. इतकं नालायक जर सरकार असेल, ज्याला डोकंच नसेल, ज्या सरकारला आमच्या ही का मुलं असे करतात हा साधा विचार जर येत नसेल, ते सरकार ठेवून तुमचा आमचा काय फायदा आहे विचार करा. आणि म्हणूनच कानून बदलने से कुछ नहीं होता, निजाम को बदल डालो और एक बार ऐसा करो कि इस हालात को बदल डालो. आजच्या या पहिल्या सत्राचे अध्यक्ष विचारवंत ॲडव्होकेट हिराचंदजी बोरकुटे, त्याचप्रमाणे आजच्या या सत्राला मार्गदर्शक म्हणून विचारमंचावर उपस्थित असलेले डॉक्टर संतोष सुरटकर सर, आदरणीय रेणुकादास उबाळे सर, डॉक्टर अभिलाषा गावतुरे मॅडम यांनी आपापल्या विषयाला या ठिकाणी न्याय दिला असं मी समजतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्राला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध ॲडव्होकेट सातपुते साहेब, सामाजिक विचारवंत नरेन गेडाम सर, सिनेट सदस्य डॉक्टर मिलिंद भगत सर, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटचे मुख्य संघटक बळीराज दोटे सर, त्याचप्रमाणे संपूर्ण सत्राचे अध्यक्ष असणारे आदरणीय प्रभाकर गेडाम सर यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि आपणही
हे जे सत्र आहे शांतपणाने ऐकून घेतलं, विचार केला, त्याबद्दल मी सर्वांचे शिक्षण बचाव समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आजचं या सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो.